ॲपल या आयफोन मोबाईलचे बनावटीकरण करून साठेबाजी व विक्री करणाऱ्या दुकानांवर धाड टाकून 4 आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे। विजय शीतलदास माखीजानी, रामाराम केसाराम चौधरी व जेपाराम देवाराम चौधरी अशी बनावट मोबाईल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत। सीताबर्डी हद्दीत राहुल बाजार, हनुमान गल्ली परिसरातील काही दुकानदार हे ॲपल आयफोन मोबाईलचे चार्जर, अडॅप्टर, USB केबल, आयपॅड, मोबाईल कव्हर इत्यादी साहित्यांचे बनावटीकरण करून तयार केलेल्या मालाचा साठा करतात व होलसेल आणि किरकोळ स्वरूपात विक्री करतात। अशा प्रकारचा अर्ज पोलीस उपायुक्त कार्यालयात प्राप्त झाला। या अर्जावरून सीताबर्डी पोलिसांनी धाड टाकली। सीताबर्डीतील राहुल मार्केटमध्ये आरोपी विजय माखीजानी, नारायण मोहनानी, रामाराम चौधरी, जेपाराम चौधरी हे ॲपल कंपनीचे बनावट साहित्य विक्रेत्याकरिता साठा करून बाळगताना मिळाले। त्यांच्या ताब्यातून अडॅप्टर एकूण 143 नग, USB केबल 383 नग, एअरपॉड एकूण 73 नग, मोबाईल बँक कव्हर एकूण 1458, एअरपॉड एकूण 18 नग, बँक ग्लास एकूण 70 नग असा एकूण 79,42,736 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। फिर्यादी कुंदन गुलाबराव बेलोसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तर आपल्या बर्डी पीएस अंतर्गत एक ॲपल कंपनीच्या ब्रँडेड नावावरती नकली माल मोबाईल कंपनीचे विकणारे तर रेड कारवाई केली आहे। नेमकी कुठे कुठे ही कारवाई करण्यात आली आहे, किती मुद्देमाल आहे आणि कुठल्या कंपनीचे काय काय मिळाले काय सांगा? ही कारवाई माननीय झोंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं पथक आणि आमचं DB पथक बर्डीचं API कदम, सोनटक्के आणि संतोष कदम, चंद्रशेखर गौतम, संदीप महेश, जयंता, नंदू, आबा मुंडे, प्रशांत, आकिब आणि महिला पोलीस वंदना आणि सुनीता ही माहिती माननीय सरांना मिळाली होती की ॲपल इंक कंपनीचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना ही माहिती मिळाली होती की व्हाईट हाऊस अनेक्स दुकान, त्याच्यानंतर माया एंटरप्राइजेस, अरिहंत मोबाईल ॲक्सेसरीज आणि श्री रामदेव टेलिकॉम यामध्ये डुप्लिकेट इयर कॉर्ड, त्याच्यानंतर USB केबल, अडॅप्टर, मोबाईल कव्हर आणि बॅकग्लास असे ॲपलच्या नावाखाली बनावटीकरण करून ते विक्री केले जात आहे। त्यावरून सदर ठिकाणी 12 ते 3च्या दरम्यान छापा कारवाई करण्यात आली। त्यामध्ये आरोपी व्हाईट हाऊस चे विजय शीतलदास माखीजानी, त्याच्यानंतर माया एंटरप्राइजेसचे नारायण गोवर्धन दास मोहनानी, अरिहंत मोबाईलचे रामाराम केसाराम चौधरी, नंतर रामदेव टेलिकॉमचे जेपाराम देवराम चौधरी यांच्या दुकानामध्ये जवळपास 79,42,727 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि पायरेसी ऍक्ट प्रमाणे सदर कारवाई करण्यात आलेली आहे। कलम 52-55 प्रमाणे 51-63 आणि 1957 चे 1984 आणि नवीन सुधारणा 1994 अशा प्रकारे प्रतिलिपी अधिकार अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। तर हे जे दुकानदार आहे यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे, हे माल कुठून आणत होते आणि याआधी यांच्यावरती अशी काही कारवाई झाली आहे का काय? आता यापूर्वी कारवाई काही झालेली आहे, परंतु मला निश्चित याविषयी आता माहिती सांगता येणार नाही, पण एका दुकानदारावर यापूर्वी एक कारवाई झालेली आहे। तर माल कुठून आणायचे आणि किती किमतीत असं प्रोव्हाइड करायचे लोकांना काय सांगा? ब्रँडेड कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट मालावर म्हणजे हे करून बनावटीकरण करून सिम्बॉल लावून ते विक्री करत होते।